बापूसाहेब ते मोठं मी युवराज खांडेकर. खांडेकर. नाही नाही, डोंट वरी. म्हणजे मी तो खांडेकर नाहीये ज्याच्यावर तुमचा राग आहे. मी उलट तुमचा राग शांत करण्यासाठी आलोय. बस माझा राग शांत करायला आला काय? घेणार काय? नो सर, थँक्यू. का चालत नाही? नाही असं काही नाही, पण अरे मग घ्या की घ्या. थँक्यू सर. हां वेलकम. बरं आम्हाला सांगा, आमची अचानक कशी काय एवढी आठवण आली तुम्हाला? म्हणजे आम्हाला त्या मुलाखतीसाठी आमंत्रण देण्यासाठी आलाय का काय इकडं तुम्ही? आमंत्रण देण्यासाठी आलोय सर, पण मुलाखतीचं नाही, लग्नाचं. खांडेकरांच्या घरात लग्न आहे आणि धूम धडाक्यात होणार आहे. मला असं वाटतं की तुम्ही या लग्नाला यायला हवं. का खांडेकरांच्या घरातले आशीर्वाद देणारे हात कमी पडलेत म्हणून आम्हाला बोलवत आहे काय? नाही, पण या लग्नात तुमच्या इतके चांगले आशीर्वाद दुसरं कोणीच नाही देऊ शकत सर. अरे वा. पण खांडेकरांच्या घरात तिसरं लग्न कोण करतंय? तो सिनियर खांडेकर? हा नाही सर, म्हणजे दयानंद खांडेकरांच्या मुलाचं, केदार खांडेकरचं, ज्याने घेतला इंटरव्ह्यू तुमचा, त्या केदार खांडेकरचं लग्न आहे. मोठ्या मोठ्या शहरामध्ये छोट्या छोट्या चुका होतात. तीच छोटी चूक दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला 75 कोटीचा निधी लागतो. मुलगा पूल पडल्यामुळे नदीत वाहून गेलाय. या घटना टळू शकतात प्रत्येकाने आपलं कर्तव्य नीट केलं तर. पण नाही ना, आपल्याला पैशांचा हव्यास, जिकडे तिकडे फक्त पैसा हवाय आपल्याला. अरे हो, पैसा 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 खाल्ला मी. केदार खांडेकर. थँक गॉड काव्याला काही झालं नाही, नाहीतर खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकलो असतो. पण गुलाब सुटला ना आपल्या हातून. पुन्हा एकदा हारलोय आपण त्याच्या समोर. बॉस, बाहेरच्या क्रिमिनल्सचं काय? ते आज ना उद्या पकडले जातील. मला आपल्या घरातल्या क्रिमिनलचं टेन्शन येत आहे. त्याचा सगळ्यात मोठा प्लॅन तुला किडनॅप करायचा होता, जो की फेल झालाय. कळतंय मला, सगळं कळतंय, पण मला काळजी वेगळ्याच गोष्टीची वाटते. कसली? मला माहिती आहे सर, त्या 1.5 शहाण्याने तुमची जी मुलाखत घेतली त्यामुळे तुमच्या पक्षाची खुर्चीची काय वाट लागली. आणि अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं ना ते सर, वाईट झालं. म्हणजे ज्या बापूराव जामखंडेचा संपूर्ण महाराष्ट्रावर दरारा होता, त्यांच्यावर इन्क्वायरी बसली. सरकारने पद काढून घेतलं, पक्षाने पाठिंबा काढून घेतला. मला तर वाटते काही दिवसांनी अंगाखालचा वेळ जाऊन ना अंगावर जेलची चादर येईल तुमच्या. म्हणजे तशी शक्यता नाकारता येत नाही ना सर.